गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. जाऊया देवाच्या वचनाकडे जास्ती वेळ न घेता. जे वचन आम्ही वाचत आहोत यशया 40:18. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणाची प्रतिमा लावून पाहाल. म्हणजे तुम्ही देवाची तुलना कुणाबरोबर करणार. या जगातला मनुष्य आपापल्या देवाची तुलना निरनिराळ्या गोष्टींबरोबर करतो. आम्ही ते पाहून घेतलेलं आहे. कुणी मनुष्याबरोबर, कुणी चार पायाच्या प्राण्याबरोबर, कुणी पक्ष्याबरोबर, कुणी सरपटणाऱ्या जीवजंतूबरोबर, कुणी डोंगराबरोबर, कुणी नद्यांबरोबर, कुणी झाडाबरोबर. निसर्गाला या जगातील मनुष्याने देव बनवून ठेवले. परंतु आमचा देव निसर्गात नाहीये, तर त्या निसर्गाला घडवणारा, निसर्गाला बनवणारा सृष्टीकर्ता परमेश्वर आहे. जर सृष्टी इतकी सुंदर आहे तर सृष्टीकर्ता किती सुंदर आहे. हालेलुया. आम्ही त्या एका गीतामध्ये गातो ना, काय शब्द येतात. आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई, चरिंदे परिंदे पहाड़ नदियां और फूलों से धरती सजाई, कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है. कायनात इतनी सुंदर बनाई, लेकिन उस सुंदरता से भी अधिक तुम्हारा और मेरा यीशु खूबसूरत है. आमेन. हालेलुया. ते अशा गोष्टींची तुलना देवाबरोबर का करत आहे. कारण त्यांना सत्य समजलेलं नाहीये. ते अशा गोष्टींची तुलना देवाबरोबर का करत आहे. कारण या युगाच्या दैवतांनी त्यांचं मन आणि अंतःकरण आंधळ करून ठेवलेलं आहे. पण जरी युगाच्या दैवतांनी त्यांचं मन आणि अंतःकरण आंधळ करून ठेवलेलं आहे, पण मी तुम्हाला प्रोत्साहित करून सांगू इच्छितो, युगान युगाच्या देवाचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे. तो घेऊन जा. त्यांचे डोळे उघडतील आणि तेही सत्य देव येशूकडे वळतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही तुलना कशाशी करू शकत नाही, परंतु आमचा देव आमची तुलना कशाबरोबर करतो. तर यशया 40:31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, तरी परमेश्वराची, येशूची, यहोवा पित्याची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. नवीन शक्ती. तुमच्यासाठी जुनं काय नाहीये. नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. म्हणजे आम्ही देवाची तुलना कशाशी करू शकत नाही, परंतु तो देव म्हणतो, जर तुम्ही माझ्यावरती आशा ठेवता, जर तुम्ही माझ्यावरती अपेक्षा ठेवता, जर तुम्ही माझ्यावर अवलंबून राहता, तर मी तुमची तुलना गरुडाप्रमाणे करतो. त्या गरुडाप्रमाणे यासाठी तुलना करतो, गरुड या शब्दातच सामर्थ्य आहे. गरुड या शब्दातच अधिकार आहे. गरुड या शब्दामध्येच विकास आहे. हालेलुया. मी मागे सांगितलं की जस्ट मी उडीसामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणामध्ये जस्ट असे संदेशाची गोष्टी चालू होत्या. त्यावेळेस हिंदीतून उडियामध्ये भाषांतर चालू होतं. त्यावेळेला गरुड शब्द मी बोलताना तो भाषांतर करणारा म्हणतो उत्कर्ष पक्षी. हालेलुया. आपण गरुड म्हणतो, पण उडियामध्ये गरुडाला उत्कर्ष पक्षी म्हटलेला आहे. म्हणजे देव तुमची तुलना नुकसान बरोबर, अधोगती बरोबर, वाईटा बरोबर नाही, तर देव तुमची तुलना उत्कर्षा बरोबर करत आहे. त्याची इच्छा आहे की सर्वांगीण तुमचा उत्कर्ष व्हावा. त्याची इच्छा आहे सर्व क्षेत्रात तुमचा उत्कर्ष व्हावा. त्याची योजना आहे की तुमचा उत्कर्ष तुमच्या विचारशक्ती पलीकडे व्हावा. हालेलुया. आम्ही कधी कधी आम्ही स्वतःला सेल्फ पिटी,
सेल्फ सिंपती घेत बसतो, माझं असं माझं तसं. पण मला सांगू द्या, या सर्व गोष्टीतून बाहेर निघा आणि म्हणा की जरी माझी शक्ती जगाच्या दृष्टीने संपलेली आहे, जरी जगाच्या दृष्टीने मी तुच्छ आहे, जरी मला जग चुकीचं समजत आहे, पण मी येशूवरती आशा ठेवत आहे आणि त्याचा अभिवचन आहे, त्याचा वायदा आहे. जर मी त्याच्यावर आशा ठेवतो तर तो मला नवीन शक्ती देऊन गरुडाप्रमाणे मला ताकदही पुरवतो. हालेलुया. त्यामुळे निराश होऊ नका, स्वतःला उत्तेजित करा. माझा देव माझी तुलना कावळ्याप्रमाणे करत नाही कावकाव करायला. माझा देव माझी तुलना पोपटाबरोबर करत नाही फक्त मिठू मिठू बोलायला. माझा देव माझी तुलना चिमणी बरोबर करत नाही चिवचिव करायला. तर माझा देव गरुडाप्रमाणे माझी तुलना करतो आणि गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे आणि तो मला राजकीय अभिषेकात घेऊन येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठेही राहणारे असा, परंतु तुम्ही जर येशूकडे आला आहात तर तुमची लेवल बदललेली आहे. तुम्ही राजशाही अभिषेकात आलेला आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो राजशाही अभिषेक आहे जो काल आज युगानुयुग सारखा आहे. या जगातले असंख्य राजे आले, जग जिंकलं असेल, पण ते आज जमिनीच्या आत आहे, त्यांचं अस्तित्व संपलं आहे. पण आमचा राजा मरणावर विजयी झालेला आहे. अशा राजाचा राजशाही अभिषेक आम्हाला गरुडाच्या द्वारे मिळालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका, स्वतःला देवाच्या दृष्टीने बघा आणि माझा देव माझी तुलना त्या गरुडाबरोबर करत आहे. पण त्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मी माझी आशा प्रत्येक गोष्टीमध्ये, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या संसारासाठी, माझ्या भविष्यासाठी, माझ्या लाईफ पार्टनरसाठी, माझ्या बिझनेससाठी, माझ्या नोकरीसाठी जर मी येशू ख्रिस्तावर आशा ठेवतो तर तो येशू ख्रिस्त माझी तुलना गरुडाप्रमाणे करतो. सगळ्यांसाठी नाहीये हे. ज्यांची आशा ख्रिस्तावरती आहे, ज्याच्यावर आमची भिस्त, तोच आमचा येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यातून पाहिलेल्या आहेत. आज आपण एका शेवटल्या पॉइंटकडे जाणार आहोत आणि महत्वाच्या गोष्टी त्यातून पाहणार आहोत. जाऊया इयोबाच्या पुस्तकाकडे. इयोब 39 आणि वचन 30. इयोब 39 वचन 30. त्याची पिल्ले म्हणजे गरुडाची पिल्ले, त्याची पिल्ले रक्त चाखितात. हा. जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो. बस. आम्ही मागच्या आठवड्यात पाहिले त्याची पिल्ले रक्त चाखतात, म्हणजे आमच्यासाठी नव्या कराराप्रमाणे जे येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेऊन येशूला आपलं जीवन दिलेलं आहे, येशूने दिलेली त्याच्या स्मरणार्थ जी आज्ञा सांगितलेली आहे की हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांना कोणाला तो अभ्यास करायचा असेल किंवा ऐकायचा असेल तर युट्यूब वरती तो मेसेज अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पण आज शेवटल्या पॉइंटकडे आपण येणार आहोत आणि तो शेवटला पॉइंट म्हणजे जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो. जेथे वध पावलेले असतात. वास्तविक आम्ही जर निसर्गाच्या दृष्टीने पाहिलं तर निसर्गाच्या दृष्टीने असं आहे की ज्या वेळेला एखादा गरुड वध पावतो किंवा एखाद्या लढाईमध्ये मरतो, कारण गरुडाच्या विरुद्ध पण काही शिकारी पक्षी असतात आणि ते शिकारी पक्षी त्यांच्या पिल्लांना शिकार करायला येतात. त्यावेळेला एक गरुड त्या शिकारी पक्ष्यांची झुंड येते, त्यांच्याबरोबर लढताना घायाळ होऊन पडतो आणि त्या ठिकाणामध्ये त्याचा वध होतो. परंतु या सर्व गरुडांमध्ये एक मुखिया असतो, एक नेता असतो आणि जिथं वध पावलं तिथं जाऊन तो थांबतो आणि त्याच्याबरोबर बाकीचे गरुड येऊन जमतात. आणि मला सांगू द्या की त्या गरुड पक्षाचा मेलेला देह ते गरुड पक्षी कधी खात नाही. लक्षपूर्वक ऐका. गरुड पक्षी ज्या वेळेला मरण पावतो त्यावेळेला जसं इतर पक्षी आपल्या पक्ष्यांचा देह खातात, इतर प्राणी आपल्या प्राण्यांचा देह खातात, पण गरुडामध्ये तसं नाहीये. त्या देहाचं ते सगळे रक्षण करतात आणि त्याला व्यवस्थित लोटून लोटून एका दाट गवताच्या झाडीमध्ये सोडून देतात. गरुड पक्षीचा देह बहुतेक करून जंगलामध्ये सापडत नाही. मी बरंच
थोडंसं जगिक अभ्यास करत होतो, परंतु काही ठिकाणी म्हणजे मला अशी माहिती मिळाली तर काही आदिवासी लोकांना ज्या वेळेला गरुड पक्षीचा देह मिळतो मेलेला, तर ते फॉरेस्ट ऑफिसरला कळवतात आणि त्यांना एकदम व्यवस्थित सन्मानाने त्याला भूमीमध्ये गाडण्यात येतं. गरुड पक्षी आपल्या जे काही बिरादरीचे लोक आहेत त्या पक्ष्याचा देह इतर पक्ष्यांनी खाऊ नये, कारण एक पक्षी आहे ज्याला म्हणतात गिधाड, इंग्लिश मध्ये म्हणतात वल्चर. आणि वल्चर, गिधाड आणि गरुड यात फरक आहे. गिधाड कुजलेलं वास मारणारं अशुद्ध अन्न सेवन करतं, परंतु गरुड हा ताजी शिकार करतो. आणि ज्या वेळेला त्यांना वास येतो ते तिकडे जाऊन ते सेवन करण्यापूर्वी हे जो मुखिया किंवा तो पूर्ण ग्रुप त्या देहाचं संरक्षण करतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे ते आपल्या लोकांचा सन्मान करतात. हालेलुया. ही फक्त नैसर्गिक बाब झाली, पण ह्याला आत्मिक दृष्टीने कसं घ्यायचं, माझ्यासाठी लागू करून काय या गोष्टी. जिथे वध पावलेले असतात तिथे गरुड. परंतु येशू ख्रिस्ताने एक भविष्यवाणी केली. ती भविष्यवाणी काही वेळेला काही लोक कन्फ्युजन करून संदेश देतात आणि लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. मी थोडंसं त्या भविष्यवाणीकडे तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. मत्तयाचा 24 अध्याय आणि वचन 27. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. पुढे, जेथे प्रेत असेल तेथे गिधड जमतील. नीट ऐका, जिथं प्रेत असेल म्हणजे डेड बॉडी असेल तिथं काय असणार आहे, वल्चर, इंग्लिश मध्ये वल्चर, गिधाड. हे कशाचं चिन्ह आहे. मला सांगू द्या, यातून मी आज जर प्रार्थना करत होतो तर मला एक सुंदर गोष्ट मला प्रभूकडून शिकायला मिळाली. जिथं प्रेत असेल म्हणजे ते जीवित अवस्थेमध्ये पण प्रेतासारखे जगले आणि मेल्यानंतर पण ते प्रेत आहे, त्यांच्या देहाला गिधाड नेणार आहे. पण ज्यांनी आपलं जीवन येशूला दिलेलं आहे आणि शेवटपर्यंत येशूशी इमानदार राहून कदाचित त्यांचं जीवन संपलं तर त्यांच्यासाठी गिधाड नाही, त्यांच्यासाठी मध्य आकाशात गरुड येणार आहे आणि त्या गरुडाचं नाव आहे येशू ख्रिस्त. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गिधाड लचके तोडतो, परंतु गरुड आपल्या निवडलेल्यांचं रक्षण करून, त्याच्या देहाचं रक्षण करून. जर नैसर्गिक गिधाड त्या जंगलामध्ये त्या मेलेल्या गरुडाचं जर रक्षण करतं, नैसर्गिक गरुड आपल्या बिरादरीच्या गरुडाचं रक्षण करतं, परंतु आमचा आत्मिक गरुड, आम्ही सदेह असो, जिवंत असो किंवा कबरेत असो, ज्यावेळेस तो मध्य आकाशात येईल त्यावेळेस तो आम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. येशूने दिलेली भविष्यवाणी आहे युगाची समाप्ती. ज्यांना तारण मिळालं नाही, ज्यांनी येशूला स्वीकारलं नाही, त्यांना गिधाड टोचा मारून मारून खातील. परंतु ज्यांना तारण मिळाले, ज्यांनी येशूला स्वीकारले, ते जीवित अवस्थेत असो किंवा मृत अवस्थेत असो, त्यांना लेण्यासाठी त्यांचा मुखिया, त्यांचा राजा, त्यांचा प्रभू मध्य आकाशात येईल आणि त्यांना आपल्या राज्यात घेऊन जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. काय वेळेला एक कावळा आहे, त्या कावळ्याची जात आहे डोम कावळा. ऐकलं का? हा डोम कावळा कधी कधी गरुडावरती भारी पडतो. आणि का भारी पडतो, हा डोम कावळा देखील कधी एक वेळेला गरुड पक्षी आणि गरुड पक्षी आपल्या घरट्याकडे नसताना तो डोम कावळा त्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी टोचा मारायला येतो. त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये ज्या वेळेला गरुड पक्षी येतो त्या ठिकाणामध्ये झुंज होती. पण त्या झुंजमध्ये असं होतं की कावळा गरुडाच्या मानेची साईड चोचीत पकडतो आणि त्याच्या खांद्यावर बसतो आणि त्याला मागून टोचा मारत असतो. त्यावेळेला हा गरुड त्याला प्रतिकार करत नाही, तो फक्त काय करतो माहिती का, तो उंच उडत 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 हजारो फूट वर जातो आणि कावळ्याला समजत नाही की आपण किती वर आलो. आणि ठराविक किलोमीटर, ठराविक फुटावर वर गेल्यानंतर हवामान बदलते, ऑक्सिजन लेवल बदलती. तिथं त्या कावळ्याला मारण्याची गरज पडत नाही. वर गेल्यावरती त्या लेवलवरती जाऊन ऑक्सिजन घेण्याची ताकद गरुडामध्ये असते, पण कावळ्यात नसते. कावळा त्या हवेत गुदमरून मरून पडून जातो. मला तुम्हाला संदेश काय आहे? मला तुम्हाला संदेश हा आहे, कावळ्यांबरोबर वादविवाद करू नका.
कावळ्यांच्या माग आपला वेळ घालवू नका. तो कावळा जरी तुमच्या मानगुटीवर बसलाय ना, तुम्ही तुमच्या स्वर्गीय परमेश्वराच्या सानिध्यात प्रार्थनेची झेप घेत उंच उंच जा. तुम्ही प्रार्थना करताल त्या ॲटमॉस्फिअर मध्ये कावळा ऑटोमॅटिक पडून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी कधी काय करतो, कावळे चिमणी आपल्या योग्यतेचे नाही आहेत, ते आपल्यापेक्षा खाली आहेत. आम्ही कधी कधी त्यांना लय महत्व देतो, आम्ही कधी कधी त्यांना खूप बोलतो, कधी कधी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवतो. गरज नाही त्यांची जागा दाखवायची. तुम्ही कोणत्या जागेत ते तिकडे घेऊन जा, तिथून आपसुक ते पडून जातील. हालेलुया. कधी कधी आम्ही लय वादविवाद करतो त्या ठिकाणामध्ये. आम्ही कधी कधी काय म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये खूप तो शब्द वापरतात, आर्ग्युमेंट. गरज नाही आर्ग्युमेंट करायची, बिलकुल आर्ग्युमेंट करू नका. फक्त तुमची आत्मिक लेवल दाखवा. त्या आत्मिक लेवल एवढ्या वर जा की तुम्हाला त्याला ढकलायची गरज नाही, तो ऑटोमॅटिकच त्या वातावरणात पडेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज मंडळीमध्ये आत्मिक लेवल खूप गरजेची आहे. मी कुठल्या लेवलला आहे, मी पवित्र आत्म्याची आत्मिक लेवल तुम्हाला शिकवली मागच्या वेळेस. जे 4 स्टेज तुम्हाला शिकवल्या होत्या, ज्याच्यापैकी पहिली स्टेज होती घोट्यापर्यंतचं पाणी. एस्केलच्या पुस्तकातून आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं गुडघ्यापर्यंतचं पाणी, कमरेपर्यंतचं पाणी, आणि 4थी स्टेज म्हणजे बुडून जाणाऱ्या अवस्थेचं पाणी. तुमची आत्मिक लेवल जेवढी असेल ना तेवढंच तुम्ही बोलताल. जर तुम्ही वरवर बोलणारे असाल ना तर तुम्ही त्या ठिकाणामध्ये आर्ग्युमेंट मध्ये पडताल. बायबल सांगतं, वाद भांडण पेटण्यापूर्वी वाद सोडून द्या. आम्ही जर या आर्ग्युमेंट मध्ये पडलो नाही ना, आम्ही दाखवून देतो की गरुड बोलत नाही, क्योंकि गरजने वाले बादल बरसते नहीं और बरसने वाले बादल गरजते नहीं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जिथे वध झालेले आहेत तिथे कोण आहे? तिथे गरुड आहे. वध झालेले आणि प्रेत झालेले यात फरक आहे. ज्यांचं वध, आता या ठिकाणामध्ये आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की वध झालेला म्हणजे काय. येशू ख्रिस्ताने जो क्रूस खांब उचलला त्याला वधस्तंभही म्हणतात. आणि येशूने आम्हाला एक आज्ञा दिली, तुम्ही माझे शिष्य कधी होताल. तर मत्तेचा 16 अध्याय आणि वचन 24 पासून पुढे थोडं वाचूया. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आपला वधस्तंभ, कुठला स्तंभ? वधस्तंभ. आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी साधू सुंदर सिंगचे खूप चांगलं स्टेटमेंट आहे. येशूसाठी मरणं खूप सोपं आहे. येशूसाठी मरणं खूप सोपं आहे, पण येशूसाठी जगणं म्हणजे रोज मरणं आहे. हालेलुया. मरायला काय लगेच बघू शकतो, आम्ही येशूसाठी जीव देऊ शकतो. कित्येक लोक येशूसाठी शहीद झालेत, परंतु येशूसाठी जगणं म्हणजे रोज मरणं, म्हणजे रोज आपला वध आपण करणं. योग म्हणतो, जिथे वध पावलेले आहे तिथे तो आहे. येशू कुठे असणार आहे? तुमच्या प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला तुमचा वधस्तंभ. काय काय गाण्यांमध्ये चुका आहेत. ते गाणं असं आहे, तेरी इच्छा पूरी हो जाए, त्यामुळे कडवं आहे. मैं मिट्टी हूं तू एक अंबार, लेकिन प्रभु आज से मैं मेरे क्रूस को, पण तिथे लिहिले की तेरे क्रूस को. आणि आम्ही गातोय त्याचा क्रूस, त्याचा वधस्तंभ उचलण्याची आमची लायकी पात्रता नाहीये. आमचा क्रूस म्हणजे काय? आमच्या विरुद्ध येणारी प्रत्येक गोष्ट, जिथं कुठेतरी आम्हाला आमचं डोकं वर काढायची वेळ येते त्यावेळेला आम्हाला आमचं डोकं ठेसायचंय. आमचा हात बाहेर काढायची वेळ येते त्यावेळेला आमच्या हातात खिळे ठोकून घ्यायचे. आमच्या इच्छा बाहेर येतील, त्या इच्छांना आम्हाला वधस्तंभावरती खेळायचे. म्हणून संत बोल म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेले आहे. आता मी नव्हे तर तो जगतो. हालेलुया. जिथे वध पावलेले आहे तिथे तो आहे. म्हणजे कोण आहे? प्रभू येशू. आमचा गरुड, आमचा राजा आमच्या बरोबर असणार आहे. जेव्हा जेव्हा पण तुम्ही अपमानातून जाताल,
आणि तुम्हाला कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणामध्ये प्रतिकार नाही करायचा आहे, तुम्ही तिथे शांत राहताल, जगाच्या दृष्टीने तुम्ही मूर्ख ठरताल, पण स्वर्गाच्या दृष्टीने तुम्ही सर्वश्रेष्ठ ठरताल. पण हे कुठल्या क्षेत्रासाठी? प्रभूच्या मागं चालत असताना. मी जगिक गोष्टीसाठी सांगत नाही, तुम्हाला दिलेल्या जगिक अथॉरिटीचा उपयोग तुम्ही केला पाहिजे, तुमच्या अधिकारासाठी तुम्ही उभे राहिले पाहिजे. परंतु ख्रिस्ताचे म्हणून ज्यावेळेस तुम्ही चालता, तुम्हाला ख्रिस्ती म्हणून ज्यावेळेस जे दुःख मिळेल, ज्यावेळेस तुमचा अपमान होईल, तिरस्कार होईल, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणामध्ये स्वतःच्या इच्छा, स्वतःचा अभिमान, स्वतःच्या गोष्टी वधस्तंभावर खेळणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आम्ही असं करू तर निश्चित परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. जिथं वध पावलेले म्हणजे आता मेलेले वेगळे आणि झोपी गेलेले वेगळे. मेलेले ते की ज्यांनी जिवंत अवस्थेत बी येशूला स्वीकारलं नाही, ते मेलेलेच. आणि झोपलेले ते ज्यांनी जिवंत असताना येशूला स्वीकारलं आणि मृत्यू नावाचा शत्रू त्यांच्या जीवनात आला, फक्त त्यांनी एक झोप घेतली येशू येऊसपर्यंत. कारण ख्रिस्ती विश्वासामध्ये मृत्यू म्हटलेला नाहीये, तर महानिद्रा म्हटलेला आहे. काय म्हणतं पहिले थेस्सली 4:13 वाचा. पहिले थेस्सलीकरास पत्र 4 अध्याय वचन 13. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे यासाठी की ज्यांना आशाच नाही, हा, अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणेल. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणामध्ये मरण म्हटले का आम्हाला? काय म्हटले? झोप. झोप म्हटलेले. ज्याला झोप मिळेल त्यांना गरुड घेऊन जाईल, ज्यांना मरण मिळेल त्यांना गिधाड टोसा मारल. गिधाड न्यायाचं दर्शक आहे, परंतु गरुड अनुग्रहाचं दर्शक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे गरुड वध पावले जातील, जे गरुड प्रति दिवशी ख्रिस्तासाठी मरतील, त्यांचा मुखिया गरुड त्यांच्या बरोबर असणार. मला थोडस प्रश्न आहे, म्हणजे मी अजूनही प्रार्थना करते, प्रभू योबाला हजारो वर्षानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्याने निसर्गाशी जोडून आम्हाला शिकवल्या. योबाला किती भारी भारी रहस्य कळालेत. योबाला सोनं कुठं मिळतंय, चांदी कुठं मिळतंय हे सुद्धा प्रकटीकरण आहे. ज्या खाणी भविष्यामध्ये निघणार आहेत, ज्या सोन्याच्या खाणी, लोखंडाच्या खाणी, चांदीच्या खाणी, तांब्याच्या खाणी निघणार आहेत, याचं सर्व प्रकटीकरण योबाला मिळालं. नासाला 100 वर्षापूर्वी कळालं पृथ्वी गोल आहे, पण योबाला हजारो वर्षापूर्वी कळालं पृथ्वी गोल आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो योब म्हणतो की जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो. हालेलुया. वध पावलेले म्हणजे कोण? पहिल्या पुनरुत्थानाचे वारिसदार. वध पावलेले म्हणजे कोण? ज्यांच्यासाठी जगणं ख्रिस्त आहे आणि मरण लाभ आहे. वध पावलेले म्हणजे कोण? ज्यांना मरणाची भीती वाटत नाही, परंतु आपल्या देवाचं भय बाळगणारे आहेत. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा, शारीरिक गोष्टींचा वध करताल, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये जो आत्मा, पवित्र आत्मा, जो येशूचा आत्मा तुमच्यासाठी उपलब्ध असतो, तुमचं सांत्वन करायला, तुम्हाला उत्तेजन द्यायला, तुम्हाला सहाय्य करायला, तुम्हाला सामर्थ्य पुरवायला. जिथे वध पावलेले आहेत तिथे तो असतो. तुमच्या कामामध्ये कदाचित अशी काय वेळ येईल, तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून तुम्हाला अपमानातून तुम्हाला छेदण्यात येईल, असे काही गोष्टी त्यांच्या जिभेतून निघतील. परंतु मला सांगू द्या, तिथं आपली बाजू सांगून आर्ग्युमेंट करू नका. जिथं वध पावलेले, तुम्ही अपमान संग थांबताल, तुमचा येशू तुमच्यासाठी तिथे उभा आहे. तुम्ही जिथे कुठे पण ख्रिस्तासाठी ज्या वेळेला तुम्ही मरताल, मला सांगू द्या, संत पौल म्हणतो, जे
आत्म्याने शरीराचे कर्म ठार करतात ते जिवंत राहतील. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा किंवा अशा काही गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटेल, एक वेळ अशी पण येईल आम्हाला रक्तसाक्षी होण्यासाठी. जसं पहिला रक्तसाक्षी, मी त्याचं तुम्हाला एक चांगलं उत्तेजन देऊ इच्छितो. तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल, येशू पित्याच्या उजवीकडे, येशू पित्याच्या उजवीकडे नक्की बसलेला आहे. उजवीकडं आम्ही नाही का कितीतरी ठिकाणामध्ये वाचतो, परंतु मला एक सुंदर प्रगटीकरण मिळालं. जिथे वध पावलेले असतात तिथे येशू उभा असतो. हालेलुया. बघायचं का ते रेव्हलेशन? चला प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं रेव्हलेशन मी देऊ इच्छितो. ज्या वेळेला स्तेफन प्रभूसाठी ज्या वेळेला बलिदान झाला आणि त्या ठिकाणामध्ये अद्भुत रीतीने परमेश्वराने कसं कार्य केलं, स्तेफनाच्या त्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 7वा अध्याय प्रेषितांचं कृत्य, त्याचा 7वा अध्याय आणि वचन 55-54 पासून पुढे. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दातवट खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. हॅलो, येशू. पण आजपर्यंत आम्ही काय वाचतोय? मला सांगू दे की जिथं वध पावलेले तिथं जर नैसर्गिक स्वरूपाने गरुड राजा त्याच्या प्रजेसाठी उभा असतो, तर आमच्यासाठी जिथे कुठे पण आम्ही वध पावतो, आम्हाला अपमानित करण्यात येतं, आमचं नुकसान करण्यात येतं, आमच्या विरुद्ध जातं, आमच्यासाठी कोणी उभं राहायला हरकत नाही. या वचनाने माझं सांत्वन केलं. सृष्टीकर्ता परमेश्वर स्वर्गात उभा राहतो आणि उभा राहिल्यावरती काय घडत असेल माहितीये का? कारण स्वर्गदूतांना पण सवय झालेली आहे, पित्याच्या उजवीकडे पुत्र बसलेला आहे, तो सगळ्या जगासाठी मध्यस्थी करत आहे आणि सगळे स्वर्गदूतांना रोजची सवय. पण अचानक एक दिवस असा आला की पुत्र उभा राहिला. स्वर्गामध्ये एक वातावरण तयार झालं. पुत्र कुणासाठी उभा राहिला? स्तेफन नावाचा व्यक्ती वध होत असताना कुणी नाही, त्याचे घरचेही नाही, कुठले शिष्यही नाही, कुठले लीडर्स नाही, परंतु येशू उभा राहिला. तुम्ही ज्यावेळेस वध होत असताना, मी मरणाविषयी बोलत नाही, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या बरोबर कुणीतरी धोका केला असताना, तुमचं नुकसान केलं असताना, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठंतरी एकदम वाईट दशेमध्ये असताना कोणी उभं राहिलं तरी हरकत नाही. विश्वास ठेवा, जिथे वध पावलेले आहे तिथं गरुड उभा राहिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. बायबलमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणामध्ये सापडेल येशू उभा राहिलेला. पण मला सांगू द्या, जरी लिखित स्वरूपात नाही, जेव्हा जेव्हा पण येशूसाठी ज्यांनी त्याग केलाय येशू उभा राहिलाय. जेव्हा जेव्हा पण येशूसाठी ज्यांनी कुर्बानी दिली तेव्हा येशू उभा राहिलाय. ज्यावेळेस तुम्ही देवासाठी ज्यावेळेस त्याग करता, वचनासाठी ज्यावेळेस त्याग करता, प्रभूसाठी ज्यावेळेस आपल्या इच्छांचा वध करता, मला सांगू द्या, तुमच्या इच्छांचा वध तुम्ही ज्या देवासाठी करता ना, त्यावेळेला येशू उभा राहतो. त्याचं एक उत्तम उदाहरण मोरिया पर्वतावर आहे. ज्या वेळेला अब्राम आणि इसहाक हे दोघं बापलेक मोरिया पर्वतावरती ज्या वेळेस गेले आणि ज्या मुलाला कळालं, बाप बोलला की मुलाला कळालं की तुझं अर्पण द्यायचंय, त्यावेळेला इसहाक आपल्या बापाच्या देवाचा आदर म्हणून तो स्वतःहून त्या वेदीवरती झोपला आणि बापाने हात बांधले आणि जसा सुरा गळ्यावरती वध करण्यासाठी उगारला, स्वर्गामध्ये तो उभा राहिला आणि म्हणाला, अब्राम अब्राम थांब. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथे वध पावलेले तिथं कुणी कुणाची इच्छा मारली. अब्रामाने आपल्या मुलाच्या प्रेमापेक्षा देवाच्या आज्ञेला महत्व देऊन मुलाचं प्रेम वधायला निघाला. मुलाने, इसहाकाने बापाच्या त्या गोष्टींसाठी, बापाच्या आज्ञा पाळण्यासाठी, बापाच्या गोष्टीला महत्व देण्यासाठी आपल्या जवानीचा वध करायला तो वेदीवर झोपला होता.
आणि जिथं वध पावलेले असतात तिथं तो उभा असतो. नुसता उभा आहे, तो आवाजही देतो, थांब. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जिथं वध पावलेले त्यांच्यासाठी पुनरुत्थानासाठी तो उपस्थित आहे. म्हणून जगाकडं मरणानंतर उत्तर नाहीये, आमच्याकडं मरणानंतर उत्तर आहे. कारण आमचं नागरिकत्व या जगातलं नाही, आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आमचं आधार कार्ड या भारताचं नाहीये, तर आमचं आधार कार्ड सियोन देशाचं आहे, जिथं आमचा देव आम्हाला घेऊन जायला येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या, जेव्हा जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की माझा वध होतोय, मी हारतोय, मला कुठंतरी माघार घ्यावी लागते, मी संपतोय, त्यास दुःखी होऊ नका. जर तुम्ही येशूच्या मार्गात आहात, तुम्ही गरुडाच्या पंखाने उडणारे आहात, ज्यास तुम्हाला असं वाटेल, काळजी करू नका. जिथे वध पावलेले आहेत तिथे येशू आहे. फक्त शारीरिक मरणाविषयी सांगत नाही, तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना येतील त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप एकटे पडलेले आहात. त्या परिस्थितीमध्ये पण तुम्हाला एकटा न सोडणारा नवीन कराराची वाचा आहे, नवीन कराराची प्रतिज्ञा आहे. आणि ती प्रतिज्ञा ही सांगते की मी तुला अनाथ कधी सोडणार नाही, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. तुझे स्वतःचे तुझ्यापासून दूर जातील, पण मी तुला अनाथ सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर सदैव आहे. या सर्व नातेसंबंधापेक्षा आमच्या येशूचं एक नातं आहे. जेव्हा जेव्हा आमची वध झालेली परिस्थिती असेल, जेव्हा जेव्हा आमची हारलेली परिस्थिती असेल, जेव्हा जेव्हा आमची तुटलेली परिस्थिती असेल, मला सांगू द्या कोणी नसेल, पण बायबल सांगतं योबाला हजारो वर्षापूर्वी दर्शन झालं, जिथे वध पावलेले आहे तिथे तो आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे गरुडाच्या बरोबर आमची तुलना तो करत आहे. जर त्या पक्षाबरोबर त्याचा लीडर राहू शकतो, त्या पक्षांपेक्षा आम्ही अधिक अनमोल आहोत. आमच्यासाठी आमचा राजा जो मरणावर विजयी झालाय तो उपलब्ध आहे. निराश होऊ नका, हताश होऊ नका, दुःखी होऊ नका, स्वतःला एकटं समजू नका. तुम्हाला असं वाटले संपले, जगाला असं वाटले संपले, पण एक नवीन सुरुवात करायला तुमचा गरुड तुमच्या समोर असेल, ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. वध पावलेल्या अवस्थेमध्ये निराश होऊन जाऊ नका. मी तुम्हाला दोन्ही परिस्थिती सांगितले. स्टेफन शेवटली घटका मोजत असताना तो त्या ठिकाणी आत्म्याने परिपूर्ण झाला आणि देवाचं तेज आणि देवाचा पुत्र देवाच्या उजवीकडे. किती मोठा सन्मान आहे ना. हालेलुया. स्वर्गासाठी आश्चर्यकारक गोष्ट होती, कारण स्वर्गाने पुत्राला मरणावर विजय झाल्यानंतर, पृथ्वीवरून स्वर्गात गेल्यानंतर पित्याच्या उजवीकडेच बघितलं होतं बसलेलं, पण स्वर्गाने त्या दिवशी एक वेगळी गोष्ट पाहिली की तो उभा राहिला. हालेलुया. जो शब्द या जगात आला, त्या शब्दाने देहधारणा केली, तो शब्द देवाचा पुत्र या जगामध्ये येऊन सगळ्या जगांसाठी सगळ्या जगाचं पाप स्वतःवर घेऊन ज्याने मार्ग सत्य जीवन स्वतःला बोलला, त्याने त्या प्रकारे घडवलं, जो उभा राहिला. मला सांगू दे, आमची लायकी योग्यता नाहीये, आमच्यासाठी कोणी उभा राहणार नाही. आम्ही कोणतरी आलं तो उभा राहतो, पण आमचा देव इतका चांगला आहे, ज्यास आमची वध पावलेली अवस्था असते, आमची तुटलेली अवस्था असते, आमच्या कामामध्ये कधी कधी आम्हाला असं काहीतरी ऐकायला लागतं, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की माझा जसं काय खून केल्यासारखी अवस्था असते, त्यावेळेला कोणी उभा नाहीये. पण काळजी करू नका, तुमचा मुक्तिदाता, तुमचा तारणारा तुमच्यासाठी उभा आहे. जिथं वध पावलेले आहेत तिथे तो आहे. हालेलुया. अजिबात आपल्या या परिस्थितीला कोसू नका. तुमचं नुकसान झालं असेल हरकत नाही, त्या देवावर विश्वास ठेवा, ज्याला 1000 वर्ष एक दिवसाप्रमाणे, एक दिवस 1000 वर्षाप्रमाणे आहे, तर त्याच्यासाठी तुमचे काही वर्ष काही मिनिटाप्रमाणे आहेत. तुमचा परतावा देण्यात तो समर्थ आहे. योएल 2:25 सांगतं, मी तुझी भरपाई करेल. जकर्या 9:12 सांगतं की आशेच्या देवाकडे वळलेल्या लोकांनो, मी तुम्हाला दुपटीने देईल. हालेलुया. काळजी करू नका. तुमचा सन्मान गेला असेल, कदाचित तुम्हाला असं वाटेल की माझा वेळ गेलाय, माझं करिअर कुठेतरी स्लो चालले, माझे दिवस आणि वर्ष वाया गेलेत. काळजी करू नका. तुमचा आणि माझा मुक्तिदाता ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या अस्तित्वात आणण्यास समर्थ आहे. कारण तुम्हाला जिथं तुटलेल्या अवस्थे, म्हणून टूटा और पिसा मन परमेश्वर तुच्छ नाही जानता.
भग्न व अनुतप्त हृदय तुच्छ मानत नाही. भग्न व अनुतप्त हृदय म्हणजे काय? तेच हृदय जे तुटलेलं, वध पावलेलं आणि संपण्याच्या मार्गामध्ये. पण मला सांगू द्या की तो व्यक्ती जर येशूवर आशा ठेवणारा आहे तर त्याच्यासाठी जिथं वध पावलेले आहे तिथे तो येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर तुम्हाला उत्तेजित करू इच्छितो. इच्छा तुमची आहे. तुमच्यासाठी गरुड हवाय नाहीतर गिधाड तयारच आहेत. हे न्यायाचं दर्शक आहे. पण तुम्हाला मला त्याची भीती नाहीये. माझ्या देहासाठी, नवीन देहासाठी, माझ्यासाठी नवीन शक्ती मला जशी मिळते तसं नवीन देह देऊन माझा गरुड मध्य आकाशात येईल. मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझी मंडळी, मी आणि माझे लोक ज्यांना मी सुवार्थ सांगितले ते देवाच्या राज्यात असतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा याचं इंटरप्रिटेशन किंवा याचं भाषांतर काही ठिकाणामध्ये चुकतं. पण जिथं गिधाडाचा उल्लेख केलाय त्याचं शीर्षक घरी जाऊन वाचा. युगाची समाप्ती आहे. फायनल जजमेंटला गिधाडच असणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो या सगळ्या गोष्टी खूप फास्ट होत आहेत. तुम्हाला चिमण्या दिसतात आहेत का? साळुंकी, बुलबुल. पण तुम्हाला घार दिसते का सध्या? तुम्हाला शिकारी पक्षी दिसतात आहेत का? हे कशाची चिन्ह आहेत? नॉनव्हेज खाणारे पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. व्हेजिटेरियन संपत आहेत. कारण त्यांच्यासाठी मोठा स्टॉक मिळणार आहे. त्यांना भक्ष्य होण्यापूर्वी येशूला आपलं जीवन समर्पित करा. येशूच्या चरणाजवळ या. आपला वधस्तंभ उचलून येशूला समर्पित व्हा. आपल्या जीवाचं रक्षण करतो ना जो, तो संपणार आहे. पण जो येशूसाठी आपल्या जीवाचं रक्षण करत नाही तो येशू ज्या मध्य आकाशात येईल पुनरुत्थानामध्ये, पहिल्या पुनरुत्थानामध्ये तो गरुड आपल्या गरुडांना घेऊन पित्याच्या राज्यात घेऊन जाणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आज मी इथं हा विषय थांबवत नाहीये. पण जी तुलना परमेश्वराने गरुडाबरोबर केली, गरुडाची तुलना थांबवत आहे. माहिती नाही पुढच्या रविवारपासून कदाचित सिंहाची तुलना येईल किंवा कोकऱ्याची तुलना येईल, मेंढराची, जसं देवाचा आत्मा चालवल. पण आम्ही अभ्यास करणार आहे. टीचिंग आणि प्रीचिंग या दोन्ही गोष्टी करणार आहे. फक्त प्रीचिंग असणार नाही किंवा फक्त टीचिंग असणार नाही. टीचिंग मध्ये तुम्हाला माहिती मिळेल. जसं मी सांगितलं अरण्यामधला गरुड, त्यांचा गरुड गेल्यावरती काय करतात. प्रीचिंग मध्ये सांगितलं की आमचा गरुड आमच्यासाठी काय करणार आहे. टीचिंग आणि प्रीचिंग या दोन्ही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत. कारण काही दिवसानंतर तुम्हाला प्रश्न विचारतील लोक, त्याचे उत्तर तुम्ही देण्यासाठी तयार असले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू या गरुडाबरोबर आमची तुलना करतो, त्याच्याविषयी अभिमान बाळगा आणि रोज धन्यवाद द्या. माझ्यावर साधारण अभिषेक नाहीये, माझ्यावर राजशाही अभिषेक आहे. मी बोलणार, माझा देव माझ्यासाठी करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की.